नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी फूड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज बनवणार आहोत सुक्या बोंबलाची चटणी। कोथिंबीर, आलं, मिरची आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। लसूण, मिरची आणि आलं आपल्याला खलबत्त्यात ठेचून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे। नंतर पॅनमध्ये तेल घेऊन तापवून घ्यायचं आहे। त्यात आपल्याला कांदा, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा थोडा परतल्यानंतर लालसर झाल्यानंतर त्यात आपल्याला ठेचलेला लसूण आणि मिरची हे आपल्याला त्याच्यात मिक्स करायचं आहे। त्यामध्ये हळद, थोडं लाल तिखट, मीठ घालून घ्यायचं आहे आणि भिजत ठेवलेले सुके बोंबील आपल्याला खलबत्त्यावर थोडे कुटून घ्यायचे, म्हणजे त्या बोंबल्यामध्ये जो काटा असतो तो त्याच्याने मऊ होतो। त्या काट्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे आपण ते ठेचून घेतल्यामुळे खाण्यासाठी ते तयार होतात व्यवस्थित। नंतर हे ठेचलेले बोंबील एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात परतून घ्यायचे। असे थोडे थोडे बोंबील ठेचून घेऊन तेलावरती आपल्याला परतून घ्यायचे, त्यामुळे ते कुरकुरीत होतात। नंतर हे सगळे बोंबील आपल्याला कांद्यावरती परत पॅनमध्ये असलेल्या कांद्यावरती टाकून चांगले परतून घ्यायचे आणि मिक्स करायचे। त्यावर मीठ टाकायचे, आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यात कोकमाचा आगळ 2 चमचे आपल्याला टाकायचा आहे। त्या बोंबलांचा वसटपणा घालवण्यासाठी आपल्याला हा कोकमाचा आगळ टाकायचा आहे। त्यावर भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकून परत चांगलं परतायचं आहे आपल्याला ते। असं परतून बोंबील चांगले कडक होईपर्यंत आपल्याला शिजवायचे आहेत ते। हे आहेत आपले सुके कुरकुरीत बोंबील। अशा प्रकारे तयार केलेली आहे सुक्या बोंबलाची ही कुरकुरीत चटणी। ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर आपण खाऊ शकतो आणि प्रवासात सुद्धा कधी हवे असल्यास घेऊन जाऊ शकतो। प्लीज रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।